आपण 1 वाटी चणा डाळ घेतली आणि याच्यापासून कशी पटकनी भाजी बनवायची ना, खूप छान होती आणि लय लवकर भाजी होती। याची डब्याला देण्यासाठी तुम्हाला मी दाखवते। ही 1 वाटी मी चणा डाळ घेतलेली आहे, पण ही 1 वाटी मी रात्रीच भिजायला घातली होती बघा याच्यामध्ये। ती मी फक्त तुम्हाला दाखवली नाही बघा कशी छान भिजली ही। हे बघा मस्त झालेली आहे। आता मी तुम्हाला त्याचं वाटण दाखवते। हे बघा आता त्याच्यासाठी 1 वाटीसाठी मी मिरच्या घेतल्या 7-8 मिरच्या आहे, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आहे, थोडा आलं आहे, 1 चमचा जिरं आहे, चवीपुरतं मीठ आहे आणि थोडीशी हळद आहे। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ सगळं आणि याच्यामध्ये डाळ काढून टाकायची अशी आणि बिन पाणी घालता ही वाटायची आहे। छान भिजलेली आहे आणि ती छान बारीक होती अशी का हलवून हलवून वाटली। आता याचे मी तुम्हाला 2 बऱ्या वाटून दाखवते। हे बघा या असं लय बारीक पण नाही करायची आपल्याला, अशी चरबट चरबट ठेवायची। बघा आता ही मी काढून घेते टाकली। आता ही भिजवलेली डाळ आहे ना, याच्यामध्ये मी फक्त जिरं आणि हे घातलेलं आहे, मीठ घातलंय आणि हे लहान मुलांसाठी आहे ना, मी आता याचे वडे करून दाखवणार आहे तुम्हाला। आता याच्यामध्ये काही असे मी गॅस आपलं छान भाजून घ्यायचे तळून आणि मुलांना आवडीने खातात। तुम्ही डब्याला चपाती सोबत दिले ना मुलांना शाळेत तरी मुलं खाऊ शकतात आणि असे पण दिले ना तरी खातात मुलं। अशी डाळ आपली चरबट चरबट मी अशी वाटून घेतली। आता याचं सुकं कसं करायचं ना ते तुम्हाला मी दाखवते। आता मी इकडे कढई गरम व्हायला ठेवली, त्याच्यात थोडं तेल टाकून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी मोहरी टाकू, थोडंसं जिरं टाकू आणि जे ना मी छोटे छोटे 2 कांदे घेतले होते ते बारीक कापून घेतले, ते आपण आता याच्यामध्ये चांगले परतून घ्यायचं लाल हो। असे छान परतून थोडंसं लाल होईपर्यंत कांदा परतायचा। असं आपला बघा कांद्याचा कलर मस्त झाला, असं छान सगळा कलर बदली झाला। आता आपण याच्यामध्ये बेसन टाकून घेऊ, असं सगळं छान पांगून घ्यायचं आणि गॅस बारीक ठेवायचा। गॅस आपलं छान खालून घ्यायचं आणि गॅस बारीक ठेवायचा। आता याच्यावर मी 2-3 मिनिटं झाकण ठेवणार आहे आणि मधून मधून झाकण काढून हलवत राहायचं। मधून मधून झाकण काढायचं आणि हलवायचं। आपण असं मधून मधून झाकण काढायचं आणि हे छान घामाने शिजतं असं त्यापासून हलवत राहायचं। हलवून हलवून शिजवलं ना वाटेवर आणि खायला तर इतकं छान लागतं। कुठेही पण असं प्रवासामध्ये नेलं ना खूप छान लागतं। तुम्ही सकाळच्या बारी गाईने जर डबं करायचं असेल ना, संध्याकाळी डाळ भिजाय घालायची, पटकन होऊन जातं। असं परत एकदा आपण झाकण ठेवते। आपण परत एकदा हलवून पडू, तेव्हा काय असं मस्त मोकळं झालं बघा, एकदम छान झालं। आणि आता हे शिजले ते असं ना तुम्ही कुठं पण प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता, लय भारी होतं हे। आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। आता हे आपलं छान झाले बघा, मस्त शिजले, एकदम लय भारी झाले। आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला ना काढून दाखवते याच्यात।
असं बघा आपलं डाळीचं बेसन तयार झालंय. नक्की तुम्ही करून बघा आणि लाईक करा विसरू नका. थँक्यू.